खेड्यातील त्या शांत भागात असे काय घडत होते? परदेशी तरुणी एका तरुणाच्या घरी वारंवार येत होत्या. शेजारी राहणाऱ्या महिलांना काहीच समजत नव्हतं. त्या थबकल्या, थिजल्या. रात्र झाली की काळोखात गुपचूप गाडी थांबायची. गोऱ्यापान तरुणी थेट घरात जायच्या. लोकांच्या डोक्यात एकच प्रश्न, परदेशी मुली गावात, तेही एका तरुणाकडे. त्या काय येतायत? काय काम? कोणत्या कारणाने? काही संशयास्पद तर नाही ना? असं काय होतं त्या घरात? शेजारी राहणारी सविता प्रथमच घाबरली. हे काहीतरी बरोबर नाही. ती मनात पुटपुटली. गावात असा माहोल की लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. बायकांनी कुजबूज सुरू केली. रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या नजरा त्या घरावर खिळल्या. सगळ्यांना एकच शंका, आखिर त्या परदेशी मुलींना या छोट्याशा साध्या गावात काय काम? या तरुणाचं नाव होतं राहुल. शांत, साधा, गावात फारसा कुणाशी बोलायचा नाही. त्याच्याजवळ मात्र परदेशी मुलींची ये जा जोरात होती. कधी 2 मुली, कधी 3, कधी दुपारी, कधी उशिरा रात्री. समजण्यासारखी कोणतीच कारणं नव्हती. गावात अफवा पसरायला वेळ लागतो किती? काही तासातच वातावरण तंग झालं. मुलींच्या आवाजाचा वेगळाच टोन, खिडक्या बंद करून ठेवलेली घरं, दरवाजाजवळ ठेवलेली महागडी बॅग्स, हे सगळं पाहून तर शेजाऱ्यांचे तोंड उघडच राहिलं. सविताने एका सकाळी पाहिलं, एक परदेशी मुलगी घरातून बाहेर पडताना इकडे तिकडे पाहत होती. तिचा चेहरा चिंताग्रस्त, जणू कुणीतरी तिला पाहूनही याची तिला भीती वाटत होती. हे कोणते काम आहे? सविताच्या मनात पुन्हा एक प्रश्न उठला. दुसऱ्या दिवशी रात्री अचानक 3 मुली आल्या. गाडी थांबली, काच खाली झाली. मुली उतरल्या आणि थेट घरात गेल्या. त्या क्षणी गावातील 2 तरुणांनी ते दृश्य मोबाईलमध्ये टिपलं. ते म्हणाले, हे काही साधं प्रकरण नाहीये, काहीतरी मोठा गोंधळ आहे. गावातलं वातावरण आता चिघळायला लागलं. शेजाऱ्यांना झोप लागत नव्हती. त्यांची झोपच उडाली. महिलांनी घरचे पुरुष बाहेर बोलावून सांगितलं, काहीतरी चुकीचं घडतंय, कारवाई झाली पाहिजे. राहुलच्या घरातून रात्री विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. हसण्याचे आवाज, भाषा गावात कुणाला समजत नव्हती. कधी कधी भांडण्यासारखा ओरडा. गावकऱ्यांकडून सतत एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, राहुल कोण आहे? हे मुली कोण आहेत? त्या रोज गावात कशासाठी येतात आणि ते इथे येऊन काय करतात? काही दिवसांनी तर आणखी विचित्र घटना घडली. एक मुलगी सकाळी घराबाहेर पडताना घाईत होती. तिच्या हाताला जखम, डोळे लाल. ती थेट गाडीत बसली आणि निघून गेली. गावात तर वादळ आलं. शेतीवर काम करणारे लोकही चर्चा सोडून या घराबद्दल बोलू लागले. गावच्या चौकात, पानवट्यावर, किराणा दुकानात सगळीकडे एकच चर्चा, त्या मुली वाईट काम करतायत की काय? एका रात्री तर घरातून एवढा मोठा आवाज झाला की गावातील 3-4 पुरुष जागेत झाले. डोळे चोळत ते त्या घराकडे धावले. दरवाजा बंद. आत मात्र हालचाल. लोकांच्या मनात दाट संशय निर्माण झाला. आणि मग एका शेजारणीनं धाडस केलं. तिने ही सगळी गोष्ट गावातील प्रमुख लोकांना सांगितली. प्रमुखांनी परिस्थिती पाहून एक ठोस निर्णय घेतला. हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही, वर कळवायला हवं. आणि शेवटी जेव्हा योग्य ठिकाणी माहिती पोहोचली, खरी कारवाई सुरू झाली. एक सकाळी अचानक काही अधिकाऱ्यांच्या गाड्या गावात आल्या. गावात धडकी भरली. सर्व लोक घराबाहेर, मुलं, पुरुष, महिला, सगळ्यांच्या नजरा राहुलच्या घराकडे. घरावर छापा टाकला गेला. जवळच्या घरांच्या खिडक्यांमधून लोक डोकावत होते. काही मिनिटातच आतून परदेशी मुली बाहेर काढल्या गेल्या. त्यांचा चेहरा घाबरलेला, डोळे पाणावलेले, कपडे विस्कटलेले. घरातून पुरुषही बाहेर आणले गेले. राहुलचा चेहरा काळवंडलेला. गावकऱ्यांना त्याच्याकडे बघवत नव्हतं, कारण पुढील क्षणी जे समोर आलं ते पाहून गाव खरंच हादरलं. घराच्या आत महागडे कॅमेरे, वेगवेगळी खोली, बंद दरवाजे, अनोख्या वस्तू, मोठ्या नोटा. आणि मग उघड झालं की तिथे बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता. आणि त्यात 2 परदेशी महिलांसह एकूण 7 जण सहभागी होते. गाव दंग झालं. रडायला लागलेल्या काही महिलांनी तर चेहऱ्यावर हात ठेवला. पुरुषांनी डोकं हलवत संताप व्यक्त केला. शांत दिसणाऱ्या राहुलच्या घरात असा काळा व्यापार चालत होता हे कोणीही कल्पना केली नव्हती. परदेशी महिलांना तिथे आणून पैशांचा मोठा खेळ केला जात होता. मुलींना फसवून दबावाखाली ठेवून काम करून घेतलं जात होतं. शेवटी सर्व आरोपींना घेऊन गाड्या गावातून निघून गेल्या. मात्र गावात आजही एकच चर्चा, हे शांत दिसणारं घर इतकं भयंकर गुपित लपवून बसलं होतं. गावातील लोक आजही ते घर पाहतात तेव्हा थरकाप उडतो, कारण तिथे चाललेला काळा व्यवसाय गावकऱ्यांना शेकडो वर्षही विसरता येणार नाही. आणि हे होतं त्या खेड्यातील तरुणाच्या घराचं भयावह सत्य.